नमस्कार मंडळी, ई श्रम कार्ड नवीन अपडेट आलेले आहे। ज्यांनी ई श्रम कार्ड बनवलेलं आहे त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आजच्या या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेलो आहे। 3000 रुपये कसे मिळणार हे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि अर्ज कसं करायचा आहे संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे। ज्यांनी ई श्रम कार्ड भरलेला आहे, पुरुष किंवा स्त्री ज्यांनी पण पेन्शन ई श्रम कार्ड काढलेला आहे त्यांना 3000 रुपये कसे मिळणार ह्याची संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। जे लोक आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राइब करा आणि बेल आयकन प्रेस करा। आपण बघूया की तुम्हाला पेन्शन कोणत्याद्वारे भेटणार आहे। इथे बघू शकता अशा प्रकारचे मेसेज सर्वांना येत आहे ज्यांनी ई श्रम काढलेला आहे edeshram.s। इथे सांगितलं आहे त्यांनी की 3000 रुपये फॉर रुपीज 3000 रुपये पेन्शन। इथे त्यांनी म्हटलं आहे जॉईन प्रधानमंत्री श्रम योगी मानधन पेन्शन योजना ॲट ही वेबसाईट दिली आहे मानधन.in। ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ते काय अप्लाय करायचे आहे। यामध्ये मग तुम्हाला जे आहे ते 3000 रुपये तुम्हाला 3000 रुपये मंथली तुम्हाला ते भेटतील। यामध्ये सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, यामधले मंथली कंट्रीब्युशन तुम्हाला मंथली कंट्रीब्युशन म्हणजे तुम्हाला मंथली काही पैसे भरावे लागतील आणि ते पैसे म्हणजे तुम्हाला 55 रुपये भरावे लागतील। मंथली तुम्हाला 55 रुपये तुम्हाला भरायचे असतील आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्ही 60 वर्षाच्या वर व्हाल, 60 प्लस जेव्हा व्हाल 61 वर्षाचे, तेव्हा तुम्हाला ही स्कीम म्हणजे हे जे पेन्शन आहे ते चालू होईल। त्याचबरोबर तुम्हाला 55 रुपये तुम्हाला प्रत्येक महिन्याचे तुम्हाला भरावे लागतील। त्यानंतर तुम्हाला 3000 रुपये ते पेन्शन म्हणून तुम्हाला येतील। काही पैसे तुम्हाला 55 रुपये तुम्हाला भरावे लागतील आणि काही पैसे गव्हर्नमेंट तुम्हाला पे करेल। असे मिळून हे 3000 रुपये तुमच्या खात्यात तुम्हाला पाहायला भेटणार। त्यासाठी तुम्हाला कुठे कुठे जायचं आहे अप्लाय करायला, नगर निगममध्ये जायचं आहे, नगरपालिका, नगर परिषद किंवा कलेक्टरेट ऑफिस, त्याचबरोबर जिल्हा परिषद, तहसील किंवा BDO ऑफिस या तुमच्या आसपासच्या CSC सेंटर सेतूमध्ये सुद्धा जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता। 28/8/2025 हा मेसेज आला आहे। त्यांचे ई श्रम कार्ड आहे, महिला व पुरुष दोघांनाही पैसे भेटणार आहे। सर्वात पहिले तुम्हाला जे आहे तुम्हाला अप्लाय करायचं आहे, इथं फॉर्म अप्लाय करायचा आहे। हे इथे नगर निगममध्ये जाऊन नगरपालिका, नगर परिषद या ठिकाणी CSC सेंटर, त्याचबरोबर तुम्हाला जे आहे सेतू त्या जवळच्या सेंटरजवळ तुम्हाला जाऊन याची संपूर्ण माहिती घेता येणार आहे। त्याचबरोबर कोणाला वाटत असेल की सर आम्ही 100 रुपये पे करू तर आम्हाला जास्त भेटणार, तर हो, हे सुद्धा प्रोसेस आहे। जर तुम्हाला जेवढे जास्त रुपये पे कराल त्यानंतर तुम्ही 61 वर्षाचे जेव्हा व्हाल तेव्हा तुम्हाला जास्त पेन्शन सुद्धा भेटेल। हे मिनिमम अमाऊंट त्यांनी सांगितले आहे 55 रुपये म्हणजे मिनिमम अमाऊंट त्यांनी सांगितले आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला 3000 रुपये हे देतील असं गव्हर्नमेंटने सांगितले आहे। तर ही अशी पेन्शनची ही योजना आहे। जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचणी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। मी तुमच्या सगळं कमेंट्स घेणार आणि सगळं कमेंट्सचं तुम्हाला उत्तर सुद्धा देणार। अशाच अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन सुद्धा प्रेस करा। आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये नंतरच्या अपडेटसोबत। थँक्स फॉर वॉचिंग। जय हिंद।